तुमच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते, मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते वेवान कसे गहिवरते, मन उधाण वाऱ्याचे. लुनास वॉकमेट खूपते तिथे गुप्तेच्या ह्या भागामध्ये मी अवधूत गुप्ते तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करतो. खरं तर गाण्याच्या दोन बाजू असतात, एक म्हणजे शब्द आणि दुसरं म्हणजे सूर. पण ह्या दोन्ही बाजूंचं नाणं जर का खणखणीत असेल तर एपिसोड काय चाबूक वाजेल. विचार करा काय बोलतोय मी. आज आपल्याकडे शब्द आणि सूर या दोघातली फार छान नावं येणार आहेत पाहुणे म्हणून. पण त्याआधी बघूया गुप्ते का फांडा. एकदा लाल्या क्रिकेट खेळून परत येत असताना मित्रांनी त्याला विचारलं, अरे लाल्या काय बॅटिंग झाली. लाल्या म्हणला, हो. काय किती रन झाले. अरे 300 रन व्हायला, ट्रिपल सेंचुरी व्हायला 299 रन फक्त बाकी होते, तेवढ्यात आउट केलं पप्पूनी. गणिताचे शिक्षक एकदा वर्गामध्ये म्हणाले, अरे मी तुमच्या एवढा होतो ना, मी तुमच्या एवढा होतो तेव्हा मला गणितामध्ये 100 पैकी 100 मार्क मिळाले होते. लाल्याचा मुलगा बाजूच्या मुलाच्या कानात म्हणतो, मिळणारच, कोणीतरी चांगले शिक्षक असतील शिकवायला. तर हा होता आजचा आपला गुप्ते का फांडा. आणि आता जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आजच्या आपल्या दोन पाहुण्यांचं, रवींद्र साठे आणि गुरु ठाकूर. लुनास वॉकमेट खूपते रिथे गुप्तेमध्ये तुम्हा दोघांचं खूप खूप स्वागत. आज खरोखरच शब्द आणि सुरांची एक छान मैफिल इकडे रंगणार आहे. नक्कीच सूर प्रत्यक्ष समोर आहेत आणि शब्दांची साथ देखील त्याला मिळणार आहे. गुरु व्यंगचित्रकार, ऍक्टर, स्क्रीन प्ले रायटर आणि उत्कृष्ट कवी, अशी तुझी एखादी बाजू आहे का अजून की लोकांना जी माहीत नाहीये. नाही, लोकांना माहीत असण्यापेक्षा मला हळूहळू माहीत होतात एक एक बाजू, आणि नंतर मी त्या लोकांसमोर आणतो. कदाचित आणखीन काहीतरी माहीत होईल. मी चांगला फोटोग्राफर आहे हे फार कमी लोकांना. माझा ते बुक येतंय त्या फोटोग्राफीवर. हा, फोटोग्राफीचं. तर ते म्हणजे माझ्या कविता आणि माझी फोटोग्राफी असं एक कॉम्बिनेशनचं चाललंय. नटरंगाच्या आधीचा गुरु आणि नटरंगाच्या नंतरचा गुरु ह्यामध्ये काय फरक आहे. फरक हे आहे की गीतकार म्हणून जास्त लोकांपर्यंत पोहोचलो मी. नटरंगाच्या आधी मी गाणी लिहित होतो, संवाद लेखन करत होतो. पण नटरंग त्यात झीचे आभार मानेन की एखादं तुम्ही काम करता आणि ते बऱ्याच लोकांपर्यंत पोचणं. तर नटरंगमुळे मी पोचलो आणि वेगळ्या प्रकारचं की मन उधाण वारायचे किंवा एक विशिष्ट प्रकारच्या कविता किंवा फॉर्म करणारा गीतकार अशी ओळख होती. पण नटरंगमुळे त्या लावण्या असतील किंवा त्यातले ते वग कटाव हा जो प्रकार आहे, त्यामुळे खेडोपाड्यातला जो ऑडियन्स आहे किंवा ऐकणारी माणसं आहेत, रसिक मंडळी, त्यांच्यापर्यंत बसलो, ते मला ओळखू लागले. आणि त्याहून मोठी गोष्ट की काही बुजुर्ग मंडळींची मला दाद मिळाली. म्हणजे आजचा कवी किंवा गीतकार अशी जी ओळख होती, तर जी त्या काळातली जी माणसं होती ज्यांचा मला फार म्हणजे आदर किंवा भीतीयुक्त आदर होता, त्या मंडळींकडनं देखील मला उत्तम दाद मिळाली की तू चांगलं लिहितोस किंवा वेगळं काहीतरी करतोस. तर हे नटरंगचं श्रेय सगळं मी देईन नटरंगला. नटरंगानंतर खरोखर एक मोठं नाव लोकांना मिळालं. म्हणजे अर्थात मन उधाण वाऱ्याचं हे देखील त्याचं श्रेय आहेच. खेळ मांडला हे गाणं अक्षरशः म्हणजे लोकांच्या अंगावर काटा आणतं. तर ह्या गाण्यामध्ये हे सुचलं कसं गाणं. अशा प्रत्येक गाण्याबद्दल वाटतं आम्हाला विचारावं असं, पण त्यातल्या त्यात सुरुवात करताना खेळ मांडला सुचलं कसं. खेळ मांडला त्या फिल्मचे डायलॉग्स मी केले आहे. तर तो अख्खा गुणा कागलकरचा जो ट्रॅव्हल होता, प्रवास होता, की त्याचा जो स्ट्रगल आणि त्याची ती धडपड, तर त्यावरती गाणं करायचं होतं. अच्छा. आणि त्यातही परिस्थिती अशी होती की त्याने सगळा तो वग जमवलाय, सगळं झालंय छान, आणि त्यानंतर यश मिळत नाही. म्हणजे एखादा माणूस एका वेगळ्या क्षेत्रात जाऊन, तर ते मला सगळ्यांचंच वाटलं. म्हणजे मी, तू असेल किंवा बरीच मंडळी आपण, की आपण कॉमर्स किंवा कुठच्या तरी विषयात ग्रॅज्युएट होतो आणि सगळ्यांची अपेक्षा असते की आता हा काहीतरी वेगळं करेल, आणि सडनली आपण एक वेगळा ट्रॅक पकडतो आणि मला हे करायचं, तेव्हा सगळ्यांचा विरोध होतो.
आणि मग तो आपला स्ट्रगल सुरू होतो की आपल्याला हे पटवायचं आहे. कोणाला पटत नसतं की नको ते धंदे करतोय आणि मग ते पटवण्यासाठी आपल्या पाठीशी फक्त आपली म्हणजे तो एक कॉन्फिडन्स असतो की मी करेन. फक्त आपणच म्हणत असतो, बाकी कोणी नसतं. तर आपल्या आतला एक कोणीतरी देव असतो आणि आपण सतत मग 10 ऑडिशनला जा, 15 ठिकाणी जा, रिजेक्ट होऊन या आणि त्यानंतर जो आत्मविश्वास तुटत जातो आणि एक वेळ अशी येते की आपण म्हणतो की नाही आज हे झालं नाही तर कदाचित हे लोकच बरोबर आहेत, मी चुकीचं आहे. आणि मग तो आपल्या आतल्या देवाला आपण विनवतो की आता फार झालं. तर ती विनवणी कुठेतरी त्या शब्दात पकडायचा मी प्रयत्न केला आणि मी स्वतः ते अनुभवलं असल्यामुळे ते जास्त चांगल्या प्रकारे कागदावर उतरलं असं मला वाटतं. पण त्याची चाल आधी झाली होती का शब्द आधी? त्याची चाल आधी झाली होती. अच्छा. आणि अजय अतुलने मला ती ट्रॅक दिला आणि म्हणजे सगळ्यात कमी वेळात झालेलं गाणं आहे की मी संध्याकाळी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांनी ते वाजवून दाखवलं. खूप छान असं त्याला फील होत आहे, सॅड असं, की मी ते ट्रॅक घेऊन निघालो आणि मला वाटतं मी गोरेगावहून त्यांच्या स्टुडिओहून घरी पोहोचलो नसेल, साधारण कांदिवलीपर्यंत गेला तेव्हा मी मेसेज म्हणून पहिल्या वेळी त्याला पाठवलं की तुझ्या पायारीशी कोणी तुलाही माहित असेल की मी मेसेजवर गाणं पाठवलं. आणि त्याने माइंड ब्लोईंग असं करून अजयने मला फोन केला की हे वाचून माझ्या डोळ्यात पाणी आलंय आणि तो म्हणाला की अरे हा आमचा ट्रॅव्हल लिहिलायस तू. जेव्हा आपण लिहितो आपला म्हणून आणि प्रत्येकाला त्याचा स्वतःचं वाटतो ना तेव्हा ते सक्सेस असतं शब्दांमधलं मला वाटतं. आणि ते नंतर बऱ्याच लोकांनी सांगितलं ते गाणं सक्सेसफुल व्हायला मला हे कारण वाटतं की ते ऐकणाऱ्या प्रत्येकाला असं वाटतं की हे माझं गाणं आहे. लोक तुम्हाला माहित नसेल तर मी पुन्हा एकदा ओळख करून देतो की रवींद्र साठेंची एक रेकॉर्डिस्ट म्हणून सुरुवात झालेली आहे. तुम्ही मला त्याबद्दल थोडं सांगा ना. काय झालं, मी बीएससी झालो आणि बीएससी झाल्यानंतर मार्क इतके उदंड पडले होते की मला दुसरीकडे कुठे एमएससी किंवा कुठे ऍडमिशन मिळत नव्हती. मग असा विचार केला की आपण काहीतरी अलाइड कोर्स करूयात, म्हणजे पेन टेक्नॉलॉजी, लेदर टेक्नॉलॉजी. पण त्याच्यात कुठे मनाने असं वाटत नव्हतं की जावं. पण या सगळ्याला परत कारणीभूत माझे वडील आहेत. त्यांनी मला सांगितलं की फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये एक साऊंड रेकॉर्डिंगचा कोर्स आहे, त्याची जरा चौकशी कर. तर मी चौकशी करण्यासाठी ज्यांच्याकडे गेलो, मिस्टर सायगावकर म्हणून, ते इन्स्टिट्यूटचे पहिल्या बॅचचे स्टुडंट. तर त्यांनी मला खूप एनकरेज केलं. ते म्हणले एक तर मराठी लोक येत नाहीत आणि दुसरी गोष्ट ह्या कोर्सला खूप चांगला वाव आहे मुंबईमध्ये. आमचे सगळे स्टुडंट्स मुंबईमध्ये चांगले एस्टॅब्लिश झालेले आहेत आणि अजून पुष्कळ होऊ शकतात, तर अवश्य ये. आणि मी त्यांचं ऐकलं. नंतर मी मुंबईला इथे रिटन टेस्टसाठी आलो, मग व्हायवा झाली आणि मी फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये 71 साली ध्वनिमुद्रणाचा कोर्स करण्यासाठी गेलो. 71, 72, 73, 74ला मी पासआउट झालो आणि दूरदर्शन केंद्रावरती मी 7 वर्ष ध्वनिमुद्रक म्हणून नोकरी केली आणि मग ती सोडून फ्रीलान्स म्हणून काम केलं आणि जवळजवळ 18 फीचर फिल्म्स केल्या. पण गायकाची सुरुवात देखील त्याच्या आधी कुठेतरी होती का नंतर? त्याच्या आधी होती. त्याच्या आधी म्हणजे मी लहान असताना शाळेमध्ये असताना मुकुंदराव गोखले माझे पहिले गुरु, विनायकभाऊ पटवर्धनांचे शिष्य. नंतर मी फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये असताना 3 वर्ष नागेश खळीकर यांच्याकडे शिकलो, ते पण विनायकभाऊंचे शिष्य. या दोघांकडे मी जवळजवळ 8 वर्ष शिकलो असेल क्लासिकल. तुटक का विना पण साधारण क्लासिकलचा थोडासा पाया माझा त्यांच्यामुळे झाला. आणि मग नंतर घाशीराम कोतवाल या नाटकानंतर मला मी ह्या लाईनीकडे म्हणजे ज्याला आपण प्रसिद्धी म्हणू या क्षेत्राकडे. कारण घाशीराम कोतवाल नाटकाने मला पहिलं स्टेट गव्हर्नमेंट अवॉर्ड दिलं, बेस्ट ऍक्टर सिंगर 72 साली. आणि ते रेकग्निशन होतं, ते माझ्या दृष्टीने पहिलं रेकग्निशन होतं ॲज अ ऍक्टर सिंगर. ऍक्टर मी नाहीये पण सिंगर मी त्याला सिंगर म्हणून रेकग्निशन मानतो. आणि ती सुरुवात खरी मी मानतो, कारण घाशीराम कोतवालनी माझा आवाजाचं वेगळेपण आहे ते घाशीराम कोतवालमुळे. कारण आताची जी पिढी आहे ती आता मी जो माईक लावलाय तो माईक लावून नाटकामध्ये काम करणारी आहे. म्हणजे त्यांना ओरडायला लागत नाही, की ओरडायला म्हणजे मोठ्याने प्रोजेक्ट करायला लागत नाही. पण आता ऑडियन्स बसलाय, त्या ऑडियन्सला पिठात बसलेल्या म्युझिशियनच्या वरती तुमचा आवाज फेकायचा आहे. तर तसे आम्हाला भास्कर चंदावरकरांनी आमच्याकडनं एक्सरसाइजेस करून घेतले आणि ते जे व्हॉइस कल्चर आहे ते घाशीराममुळे तयार झालं आणि त्याच्यामुळे माझा आवाज बनला. या पॉइंटला मला तुमच्याकडनं एखादं पद त्याच्यातलं ऐकायला नक्की आवडेल की घाशीराम मधलं जे घाशीराम मधलं. हो. जागी सारी रतिया नाही समझत पिया, जागी सारी रतिया
नाही समझत पिया जागी सारी रतिया हे समझाऊं 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 नाही समझत पिया पिया नाही समझत जागी सारी रतिया. ही जी ठुमरी मी घाशीराम कोतवालमध्ये गायचो त्याची गंमत सांगण्यासारखी आहे की पु ल देशपांडे आले होते आणि पु ल देशपांडे म्हणले की तुम्ही फक्त असताही का, मी आत्ता जेवढं गायलो तेवढंच सुरुवातीच्या प्रयोगांमध्ये गायचो. आणि पु ल देशपांडे म्हणले की तुम्ही फक्त छोटं का गाता, त्याची अंतरा का गात नाही. तर म्हणलं आम्हाला माहितीच नाही अंतरा, कारण नाटकामध्ये विजय तेंडुलकरांनी कुठेही ही ठुमरी गायली जाते असं कुठेही लिहिलं नाही. उलट एक गायक भूपाळी गात असतो असं लिहिलंय. ते जब्बार पटलांनी ती ठुमरी केली. अच्छा अच्छा. तर मग पु ल देशपांडेंनी अंतरा लिहून दिला आणि मग तो आम्ही त्याच्यानंतरच्या प्रयोगांमध्ये ऍड केला. अरे वा. असं तो घडलं. अंतरा काय होता लक्षात आहे? सोतन के संग प्रीत बढ़ाई अब काहे अब काहे अब काहे काहे को अब का अब काहे बनाई झूठी बत्तियां बत्तियां झूठी बनाई जागी सारी. हा 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 हा, क्या बात है, क्या बात है.